नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या मित्रांना यूट्यूबवरती काम करायचं आहे त्यांनी मला कमेंट करा आणि फर्स्ट टाईम चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल किंवा तुम्हाला कुठेतरी अडचण येत असेल तर नक्कीच कमेंट करा, कारण सोशल मीडियावरती पार्ट टाईम तुम्ही करू शकता मित्रांनो. कारण आपण दिवसामध्ये प्रायव्हेट जॉब असेल किंवा बिझनेस असेल आपला प्रायव्हेट, तर आपण ते काम करून सुद्धा आपण सोशल मीडियावरती यूट्यूबवरती आपण काम करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने त्याच्यात अर्निंग करू शकतो. आता सोशल मीडियावरती काम करण्यासाठी सुरुवातीमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, आपल्याला लर्निंग करावं लागेल. कोणतीही गोष्ट आपल्याला करायची असते तर आपल्याला आधी शिकावं लागतं, नंतरच आपण ते स्टार्टअप करतो. तर आपल्याला काय करायचं, सोशल मीडियावरती काम करण्याआधी सर्व काही आपल्याला ती इन्फॉर्मेशन आहे यूट्यूबबद्दल किंवा यूट्यूबची माहिती असेल, आपल्याला थंबनेल कसं तयार करायचं आहे, व्हिडिओ कसं अपलोड करायचं आहे, कंटेंट कसं तयार करायचं आहे, सर्व काही माहिती A to Z आपल्याला सर्व लर्निंग करून घ्यायचं आहे. बघा, जर तुम्ही लर्निंग न करता तुम्ही जर स्टार्ट केलं असेल तर तुम्हाला खूप वेळ लागेल चॅनल मोनेटाईज करण्यासाठी. तर तुम्ही जर लर्निंग केलं असेल तर तुम्ही 1-1.5 महिन्यात तुमचं चॅनल मोनेटाईज करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही यूट्यूबवरती पैसे कमवू शकता. हे लक्षात ठेवायचं आहे. जर आता तुमच्याकडे वेळ नसेल लर्निंगसाठी तर तुम्ही काय करायचं आहे, ज्या कंटेंटवरती आपण काम करतोय त्या कंटेंटचं डिटेल आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे आणि आपल्याला हा कंटेंट कसं तयार करायचं आहे, त्या कंटेंट तयार करताना आपल्याला थंबनेल कसं ठेवायचं आहे, सर्व काही त्याचं टायटल कसं लिहायचं आहे, व्हिडिओ कसे व्हायरल होईल, हे सर्व आपण त्या ठिकाणी आपल्या माइंडवरती प्रेशर द्यायचं आहे. तेव्हाच आपल्याला ते आपलं व्हिडिओ व्हायरल होणार आहे, अदरवाईज व्हिडिओ व्हायरल होत नाही मित्रांनो. बघा, आपल्याला मी तर एक बेस्ट तुम्हाला या ठिकाणी आपली स्वतःची बेस्ट स्किल डेव्हलप करायचं आहे. आपण स्वतःचं स्किल काय आहे ते स्किल आपल्याला सर्व कंटेंटमध्ये दाखवायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित जर आपण कंटेंट तयार केलं तर 100% आपलं व्हिडिओ व्हायरल होईल आणि आपलं चॅनलसुद्धा मोनेटाईज होईल. आता मोनेटाईज करण्यासाठी भरपूर मित्रांचं मला कमेंट आलं की सर, मी येत्या 5 ते 1 वर्षापासून मी यूट्यूबवरती काम करतो आहे. यूट्यूबवरती काम करूनसुद्धा माझं चॅनल मोनेटाईज होत नाही, का होत नाही, माझं व्हिडिओ कंटेंट का व्हायरल होत नाही, असं मला कमेंट करून विचारत आहे. कारण त्यांनी यूट्यूबवरती 6 महिने, वर्षभर, 1.5 वर्ष असं त्यांनी वेळ दिले आहेत. तर त्या मित्रांनी काय मिस्टेक केली असेल, ते मिस्टेक केलेलं कसं रेक्टिफाय करायचं. तर बघा मित्रांनो, तुम्ही काय त्याच्यात मिस्टेक केलं असेल, जे आपण कंटेंट अपलोड करतो, कंटेंट आपल्याला कोणत्या वेळेस अपलोड करायचं आहे, कोणत्या वेळेस कंटेंट अपलोड करायचं नाही, आणि आपल्याला जो शेड्यूल असेल, आपण जो शेड्यूल्स आपण बरोबर त्या ठिकाणी सेट केलं नसेल. बघा, आठवड्यामध्ये तुम्ही काय करत असाल, 2 दिवस, 3 दिवस किंवा 4 दिवस, कमीत कमी 5 दिवस काम करत असेल, मध्ये 2 दिवस ब्रेक तुम्ही त्या ठिकाणी कंटेंट अपलोड करत नसेल ब्रेक देऊन, तर मग त्याच्यात काय होतं, आपलं चॅनल लवकर ग्रोथ होत नाही आणि लोकांपर्यंत आपला व्हिडिओ व्हायरल होत नाही, आपली इन्फॉर्मेशन, आपला व्हिडिओ, आपला कंटेंट त्यांच्यापर्यंत पोचत नाही. हेच रिझन आहे. आपल्याला जर सोशल मीडियावरती काम करायचं आहे तर आपल्याला त्या ठिकाणी शेड्यूल सेट करावं लागेल. जर आठवड्यामध्ये तुम्हाला मंडे असेल, ट्यूसडे असेल, थर्सडे असेल, फ्रायडे असेल, असं आपण कोणतंही जर वार सेट केलं आणि त्या वारमध्ये आपल्याला त्याच वेळेस जर मॉर्निंगला तुम्ही 7ला जर व्हिडिओ अपलोड करत असाल तर 7लाच अपलोड करायचं आहे आणि त्याच दिवशी अपलोड करायचं आहे. जर लवकर तुम्हाला तुमचं चॅनल मोनेटाईज करून घ्यायचं आहे तर डेली तुम्ही काय करायचं आहे, आपलं कंटेंट डेली अपलोड करायचं आहे. एक तरी कंटेंट आपल्याला डेली आपण टायमर सेट करून घ्यायचं आहे, शेड्यूल सेट करून घ्यायचं आहे. 8, 7, 9, 12, 3 जसं आहे तसं आपल्याला जसं वेळ मिळेल तसंच आपण ते कंटेंट पब्लिश करण्याचं आपल्याला शेड्यूल सेट करून घ्यायचं आहे. शेड्यूल सेट केल्यानंतर आपलं कंटेंट 100% त्या ठिकाणी व्हायरल होणार आहे. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, आपण जेव्हा शेड्यूल सेट करतो, सकाळी 7 असेल आणि आपण कंटिन्यू 7 दिवसपर्यंत आपण ते कंटेंट अपलोड करतो आहे, आपलं व्हिडिओ व्हायरल होत नाही, आपले व्हिडिओवरती व्ह्यूज येत नाही, हे तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. पण जेव्हा 7 दिवस कंटिन्यू तुम्ही त्याच वेळेस त्याच सर्व काही पब्लिश करत असेल, ज्या शेड्यूलनुसार तुम्ही पब्लिश करत असेल, तर तुम्हाला रिझल्ट 10 ते 12 दिवसात तुम्हाला दिसणार आहे. कारण आपण जो टायमर आहे, जो शेड्यूल्स आहे, व्हिडिओ
पब्लिश करण्याचा तो सेट करून घेतला आहे. त्याच्यामुळे 10 ते 12 दिवसामध्ये आपल्याला रिझल्ट दिसतं. नंतर आपण कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर लवकरात लवकर आपलं चॅनल मॉनिटाईज होईल. मॉनिटाईज झाल्यानंतर आपण त्या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती चांगल्या पद्धतीने आपण अर्निंग करू शकतो. असं नाही की तुम्ही बाकी प्रायव्हेट जॉब असेल किंवा प्रायव्हेट बिझनेस असेल ते ड्रॉप करून द्यायचं, असं नाही. बघा यूट्यूबवरती असं असतं मित्रांनो, यूट्यूब तुम्ही फुल टाईम केव्हा आपल्याला काम करायचं यूट्यूबवरती, जेव्हा आपण चांगल्या पद्धतीने यूट्यूबवरती अर्निंग करू शकतो असं वाटत असेल किंवा होत असेल, तेव्हाच आपण प्रायव्हेट बिझनेस असेल किंवा प्रायव्हेट नोकरी असेल ते सर्व ड्रॉप करू शकता तुम्ही. अदरवाईज ड्रॉप करू नका. मी तर तुम्हाला एकच सजेशन देणार आहे, जोपर्यंत तुम्ही चांगल्या पद्धतीने लाखो रुपये यूट्यूबवरती कमवत नाही तोपर्यंत आपण काय करायचं, प्रायव्हेट जॉब पण करायचं आहे, एखादा बिझनेस असेल स्वतःचं तर बिझनेस पण करायचा आणि यूट्यूबवरती संध्याकाळी काम करायचं आहे. 6 ते 12पर्यंत तर आपण त्याच्यात काहीच नसतं मित्रांनो. आपल्याकडे आपण टाईमपास करत असतो, एखादा इंस्टाग्रामवरती रील बघत असतो, यूट्यूबवरती रील बघत असतो किंवा कोणाचं कॉमेडी व्हिडिओ बघत असतो. हे बघण्यापेक्षा आपण आपलं काम करत राहायचं. बघा यूट्यूबवरती केव्हा सक्सेस होणार आहे, जोपर्यंत तुम्ही आपल्या कामावर डेली कंटिन्यू फोकस त्या ठिकाणी करत नाही, तोपर्यंत फोकस तुम्ही तुमच्या कामावर 100% देत नाही, तोपर्यंत तुम्ही सक्सेस होणार नाही. हे लक्षात ठेवायचं. नाहीतर बाकीच्यांचं माइंड कसं होऊन जातं, आपण 6 महिने काम केले, 1 वर्ष झाला, 1.5 वर्ष झाला, आपण यूट्यूबवरती कंटिन्यू आपण कंटेंट अपलोड करतो आहे तरीसुद्धा आपल्याला सक्सेस मिळत नाही. तर त्याच्यात काय होतं, आपलं माइंड खचून जातं आणि त्या ठिकाणी असं वाटतं की नाही आपण सोशल मीडियावरती आपलं होणारच नाही अजिबात, असं पण दिवस येतात मित्रांनो. असं पण आपल्या मध्ये थॉट यायला लागून जातात. तर कधी हार मानायचं नाही, आपलं काम आपण करतच राहायचं. बघा कामावरती लक्ष ठेवायचं आहे. आपल्याला जो सक्सेस आहे, जो सक्सेस केव्हा मिळणार आहे याच्यावर लक्ष द्यायचं नाही. आपण आपल्या कामावर फोकस द्यायचं, 100% फोकस करायचं आहे. आपल्या सर्व कामावरती 100% आपण जर स्ट्रगल केलं तर आपल्याला सक्सेस लवकर मिळतं. आणि बाकीच्यांना असं वाटतं की आपण इथे काम केलं आता लवकर आपल्याला सक्सेस मिळणार नाही, असं वाटायला लागून जातं. तुम्ही फळाचं विचार करू नका. आपण जर मेहनत करतो तर फळ 100% मिळतो. आपल्याला सक्सेस नाही मिळालं तर आपल्याला शिकायला मिळणार आहे. शिकायला मिळाल्यानंतर आपण नेक्स्ट टाईम जर आपलं दुसरं अकाउंट तयार केलं तर आपण कुठे अडकणार आहे का? नाही. कारण आपला बेस हा त्या ठिकाणी कच्चा होता, त्याच्यामुळे आपल्याला एवढं वेळ लागलं. आणि जर आपण सर्व काही शिकून जर पुढे गेलो असेल आणि आपल्याला सक्सेस मिळालं नसेल, आपण दुसरा अकाउंट तयार करत असेल, दुसऱ्या अकाउंटवरती आपण काम करतो, तर दुसऱ्या अकाउंटमध्ये मित्रांनो तुम्ही 1 ते 1.5 महिन्यात तुम्ही चांगल्या पद्धतीने तुम्ही सोशल मीडियावरती पैसे कमवू शकतात. आता इंस्टाग्रामवरती भरपूर असे रील पाहिलं असेल किंवा फेसबुक. जर तुम्हाला फेसबुकवरती काम करायचं असेल, बघा फेसबुक तर एकदम सोपा अकाउंट आहे मित्रांनो. त्याच्यात काहीच तुम्हाला कुठेच काय करायची गरज नाही. तुम्ही अकाउंट ओपन करून द्या, तुम्हाला दिवसाला 400 ते 500 रिक्वेस्ट येणार आहे, फ्रेंड रिक्वेस्ट. म्हणजे तुम्हाला 5000 त्या ठिकाणी फ्रेंड कंप्लीट करायचं आहे, तर ऑटोमॅटिक होईल. तुम्ही जर फेसबुकवरती कंटेंट अपलोड केलं, आता कंटेंट कसं अपलोड करायचं सर, आमच्याकडे ही इन्फॉर्मेशन नाही, ती इन्फॉर्मेशन नाही, असं प्रत्येकांना वाटतं. पण आपल्याकडे जो स्किल आहे तो स्किल लोकांना दाखवल्याशिवाय आपण आपलं कंटेंट व्हायरल होणार नाही, आपण स्वतः व्हायरल होणार नाही. तर याचं विचार करू नका. आपल्याला काम करायचं आहे तर फेसबुक आहे, यूट्यूब आहे, याच्यात 0 इन्व्हेस्टमेंट आहे. 1 रुपयेसुद्धा तुम्हाला खर्च करायची गरज नाही. 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने या प्लॅटफॉर्मवरती पैसे कमवू शकता. व्हिडिओ कसा वाटला, चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.